नमस्कार मित्रांनो मी प्रदीप तारमाळे आपण सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, आपल्याला पाहायला मिळेल की जे अंतिम उचल दर आहे ती आपल्या खात्यावरती जमा झालेली आहे। किती रक्कम जमा झालेली आहे, कोणाच्या खात्यावर जमा झालेली आहे आणि जे काही इतर डाऊट असतील ते आता पुढे व्हिडिओमध्ये क्लिअर होतील। चॅनलवरती ऊस गालफ हंगामातील ऊस दर असतील, ऊस दर कपात असेल किंवा असे दर्जेदार व्हिडिओ असतील ते आपण घेऊन येत असतो आणि ते पाहण्यासाठी काय करायचं आहे, फक्त आणि फक्त चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। ठीक आहे, तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा आणि हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहाल तर डाऊट्स क्लिअर होतीलच। तर मित्रांनो, चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल असं गृहीत पकडूया, पुढे जाणार आहात। या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील अपडेट असणारे क्रांती सहकारी साखर कारखाना, या कारखान्याचं आपण सविस्तर अपडेट्स या ठिकाणी इकडे कव्हर करतो। आपल्याला पाहायला मिळेल की जिल्ह्यात सर्वाधिक 9,91,290 टन ऊस गालप प्रक्रिया या कारखान्याने पूर्ण केलेली आहे। ठीक आहे, या कारखान्याने आत्तापर्यंत 3,200 रुपये प्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यावर प्रति टनास दर दिलेले आहेत आणि रक्कम जमा झालेली आहे। ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी काय अपडेट्स आहे तर इथे आपण पाहाल उर्वरित जी रक्कम आहे ती रक्कम आता शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा झालेली, जमा होणार आहे नाही, जमा झालेली आहे। आपल्याला ती रक्कम मिळाली का आपण कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता। तर या ठिकाणी आपण पाहाल तर उर्वरित जे हप्ता आपल्याला प्राप्त झाला नव्हता अंतिम उचल 50 रुपये प्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा झालेले आणि त्यासाठी तब्बल कोटी रुपये आपल्या बँक खात्यात क्रेडिट केलेले आहेत। आपण पाहाल तर माहिती आपल्या समोर आलेली आहे, अनेक माध्यमातून ती कव्हर देखील झालेली असेल। आता आपल्या चॅनलमार्फत ती आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत। ठीक आहे, तर आपल्याला ती रक्कम मिळाली आहे का आपण कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता। ही अशा प्रकारचं अपडेट्स तर क्रांती सहकारी साखर कारखान्याचं हे आपण इथे कव्हर केलं। पुढील व्हिडिओमध्ये अनेक अपडेट्स आपण असेच घेऊन येऊ। चॅनल आपण सबस्क्राईब करा, उर्वरित जे बांधव वर्ग आहेत ज्यांना आपल्या चॅनलची काही कल्पना नाही त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट या ठिकाणी इकडे क्लिअर होतील। ठीक आहे, भेटणार आहोत। जय हिंद, धन्यवाद।